काही दिवसापूर्वी मला एक DM आला की ताई, आमच्या मेडिकलमध्ये एक मुलगी आहे, तिला टिफिन पाहिजे, तर तुम्ही द्याल का? तर मला सुद्धा तेव्हा टिफिनची गरज होती, म्हणून मी पण ठीक आहे म्हटलं. तर त्या मुलीने जवळजवळ 3 वेळाच माझ्याकडून टिफिन नेला असेल आणि टिफिन माझाच घेत होती. ती टिफिन घेऊन गेली आणि आता ती गावाला आहे, टिफिन पण तिच्याकडे. तिला मी फोन केला तर माझा फोन सुद्धा उचलत नाही, मेसेज केला तर मेसेज सीन करत नाही. हा, मी स्टेटस जे ठेवते ते बघते बाकी ती. मग मी कारभाऱ्यांच्या फोनवरून तिला फोन केला की का ग बाई, तू माझा टिफिन का देत नाहीस? तुला नसेल टिफिन घ्यायचा तर नको घेऊ, पण माझा टिफिन मला दे, मला दुसऱ्यांना द्यायला लागतो. तर ती म्हणते की मी आता ते काम सोडले आणि आता मी गावाला आहे, जेव्हा मला दुसरा जॉब लागेल तेव्हा मी आल्यावरती देईन म्हणून. मग मी तिला म्हटलं की मी फोन केला तर तू उचलत नाही, मेसेज सीन करत नाही, असं का करतेस? तर ती त्याच्यावरती काहीच बोलली नाही. तर मंडळी, टिफिन सर्व्हिस असल्याचे हे तोटे आहेत. काही मंडळी पैसे देत नाही, तर काही मंडळी आपले स्वतःचे टिफिन असतील तर 10तले 2 माणसं टिफिन घेऊन पळून जातात, असं आहे. म्हणजे ती 280 रुपयाचं जेवली आणि 450 रुपयाचा टिफिन घेऊन गेली. टिफिन परत येईल असं काही मला वाटत नाही.